तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता सध्या पोलीस भरतीची आपली अ, शारीरिक परीक्षा सुरू आहे. तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल. आता थोड्याच दिवसात त्याचा लेखी पेपर पण होणार आहे. तर या लेखी पेपरमध्ये कसल्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात या सिम्प्लिफिकेशन टॉपिकवर याचा मी अभ्यास करून तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलेला आहो. असेच प्रश्न MPSCमध्ये पण विचारले जातात. तुमच्या SSCमध्ये, तुमच्या रेल्वे एक्झाममध्ये, रेल्वे ग्रुप डीची सध्या एक्झाम चालू आहे त्याच्यामध्ये, रेल्वे NTPCमध्ये अशा प्रकारचे क्वेश्चन हमखास विचारले जातात. आणि सगळे प्रश्न टॉप क्लासचे घेतलेले आहे आपण. आपण इतर लोकांसारखे असे साधे सोपे प्रश्न घेऊन खूप काही हे करायचं तशा प्रकारचं आपलं कुठलंही हेतू नाही आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगले अ, प्रश्न मिळावेत आणि त्यांना चांगले प्रश्न सोडवून चांगले मार्क्स मिळावेत, हा माझा हेतू आहे. आणि आपले सगळे क्लासेस मोफत आहेत आपल्या चॅनलवर. तुम्ही केव्हाही जाऊन बघू शकता. तुम्हाला आवडला व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. चला जास्त न बोलता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा इथे काय दिलेलं आहे, आपल्याला दिलेलं आहे 49च्या घातांक 7.5 बरोबर आहे, भागिले 49च्या घातांक 3/2 गुणिले 49च्या घातांक वजा 3 बरोबर काय दिलेलं आहे 49च्या घनमूळ आणि त्याच्या घातांक x. तर बघा याच्यामध्ये एक सिंपल फंडा मी तुम्हाला सांगणार आहे. बघा 49 कशाचा वर्ग आहे, 7चा वर्ग. 7चा वर्ग आणि ते घातांकाचा घातांक असला तर घातांकाचा काय होतो, गुणाकार होतो. 7चा वर्ग इथे गुणिला काय होईल 7.5. आता इथे भागाकार आहे तर भागाकार लिहायचा. आता हा पुन्हा 49 7चा वर्ग होतो. याचा घातांक काय आहे 302. तर या घातांकाच्या घातांकाचा असला तर त्या घातांकाचा काय होतो, गुणाकार होतो. तर इथे पण तसंच होईल 7चा वर्ग आणि या वजा 3चा गुणाकार बरोबर. हे जसंच्या तसं, हे जसंच्या तसं इथं राहील. ठीक आहे. आता बघा इथे किती आलं 7चा घातांक 15. 7.5 2 गुणिला 2 म्हणजे 15 आणि इथे भागीला चिन्ह आहे, भागीला चिन्ह. हे 2 2 कॅन्सल झालं. इथे आलं 7चा घातांक 3 आणि इथे आलं 7चा घातांक वजा 6. तर बघा या जर एच्या घातांक m भागिले एच्या घातांक n असेल तर एच्या घातांक m वजा n होतो. हे तुम्हाला माहीतच आहे. हे घातांकाचं सूत्र आहे. तर इथे काय होईल 15 वजा 3 होईल म्हणजे किती येईल 7चा घातांक 12 येईल. गुणिला 7चा घातांक वजा 6 आहे. आता मला सांगा इथे इथे इकडली संख्या जशीच्या तशी राहील. ठीक आहे. आता मला सांगा 12 मधून 6 आता हे एच्या घातांक m गुणिले एच्या घातांक n असलं तर एच्या घातांक m अधिक n होतो. बरोबर आहे. हे माहीत आहे ना? तर आता इथे 12 मधून 6 गेले किती राहिले 6 राहिले. तर इथे 7चा घातांक 6 बरोबर एवढं राहील. हे किती आहे मग? हे किती आहे? हे इकडली संख्या जशीच्या तशी राहील. तर बघा आता याला कसं सोडवायचं इथपर्यंतचं समजलं का तुम्हाला? इथपर्यंत आपण सगळं सोडवून तुमच्या समोर ठेवलेलं आहे. आता उत्तर काय आलं शेवटी आपलं इकडल्या बाजूचं, हे पूर्ण बाजूचं उत्तर काय आलं? या पूर्ण बाजूचं उत्तर आलेलं आहे 7चा घातांक 6 आणि या बाजूला काय आहे? काय आहे? 49 आणि याच्या घातांक x. या 49ला कसं लिहिता येईल पुन्हा सांगा मला? इथे वर्गमुळात 3 लिहू 7च्या घातांक 2 असं लिहिता येईल बरोबर आहे? तर याचा घातांक x. तर याला मी कसं लिहितो बघा 7च्या घातांक 2चं घनमूळ. याला लिहिता येते 7च्या घातांक 2/3 2/3 आणि घातांकाच्या घातांक असलं तर घातांकाचा गुणाकार होतो. तर याला x असं लिहिता येते. बघा आलं का लक्षात? हे जर तुमच्या लक्षात आलं तर बाकीचं तुम्हाला सगळं येऊन जाईल. आता इथे बघा 7 दोन्हीचा बेस सारखा आहे तर घातांक सारखे होतील. बेस सारखा असला तर घातांक सारखे होतील. म्हणजे 2/3 xची किंमत किती होईल 6 होईल. आता हा 3 तिकडे जाईल 18 होईल. याला 2 भागाकारात जाईल 18/2 म्हणजे 9 होईल. म्हणजे xची किंमत इथे आली 9. तर अशा प्रकारे हे उदाहरण सोडवता येतं. आता बघा आपण पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. चला. इथे बघा काय दिलेलं आहे. हा आहे एचा वर्ग आणि हा आहे बीचा वर्ग. तर याचं सूत्र काय? एका कंसात a अधिक b आणि दुसऱ्या कंसात a वजा b.
तर बघा याला कसं लिहिता येईल, हा वर्गमूळ जसं तसं लिहायचा. एका कंसात 0.65 अधिक 0.16 या दोघांची बेरीज होईल. दुसऱ्या कंसात 0.65 वजा 0.16 यांची वजाबाकी होईल. आता बघा इथे किती आलं मग? या दोघांची बेरीज केली तर 0.81 येते एका कंसात. दुसऱ्या कंसात यांची वजाबाकी केली तर 0.49 येते. आता मला सांगा 0 हा 81 म्हणजे कशाचा वर्ग आहे? 9चा. पण आता जर आपण 0.9 गुणिले 0.9 लिहिलं आणि इकडं 0. हा 49 7चा वर्ग आहे. 0.7 गुणिले 0.7 लिहिलं तर काय होईल? ह्या दोन्ही संख्या मिळून जाईल. आता बघा इथून 0.9 बाहेर निघेल कारण 2दा आहे. इथे 0.7 बाहेर निघेल कारण यांचं काय आहे? वर्गमूळ आहे. तर हे 2दा असल्यामुळे हे बाहेर निघेल. तर 0.9 आणि गुणिले 0.7 हे बाहेर निघाले. तर दोघांचा गुणाकार किती होतो? 0.63. अशा प्रकारे हा उदाहरण आपल्याला सोडवता येतो. तर बघा याच्यानंतरचं तिसरं उदाहरण इथे दिलेलं आहे. अशा प्रकारचे गणित असले तर मी तुम्हाला एक सोपी ट्रिक सांगणार आहे. बघा हे 12 आहे, हे 12 आहे, 12 आहे. तिघांची बेरीज करून घ्यायची. 12 अधिक 12 अधिक 12 आणि हे एका कंसात लिहून घ्यायची. याला प्लस करायचं आणि या तिघांची बेरीज करून घ्यायची. हे 102, 103 आणि 106. हा उदाहरण हमखास MPSC परीक्षेमध्ये विचारलेला आहे. तर बघा हे किती आले? 12 36 आणि मला सांगा याचा LCM का निघेल? 6. आता इथे जर 6 आणायचे आहे छेदामध्ये आपल्याला 2च्या जागी 6 आणायचे. याला 3 ने गुणावं लागेल. म्हणजे अंशाला पण 3 ने गुणावं लागेल. म्हणजे इथे आले 3. आता इथे 6 आणायचे आहे तर याला 2 ने गुणावं लागेल. तर याच्या अंशाला 2 ने गुणावं लागेल. म्हणजे वरती किती आले? 2. मध्ये बेरजेचं चिन्ह आहे म्हणून मध्ये बेरजेचं चिन्ह आलं. आता बघा इथे 6 आहेच तर याला गुणायची गरज नाही. म्हणजे हा 1 वरती जसंच्या तसं राहील. इथे 36 आलं. आता 3 आणि 2 5 आणि 1 6. 6 भागीला 6 म्हणजे याचं उत्तर किती आलं? 36 अधिक 1 म्हणजे किती? 37. अशा प्रकारे ही उदाहरणं सोडवायची. जेव्हा हे संख्या समान दिलेली असते आणि यांना असे पूर्णांकामध्ये दिलेले असतात. तर त्यावेळेस या अपूर्णांकांची बेरीज करायची आणि या संख्यांची बेरीज करायची. जे उत्तर येईल ते तुमचं उत्तर राहील. चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया आपण. तर बघा हे खूप कन्फ्युजिंग प्रश्न आहे. खूप विद्यार्थी इथे गडफटतात. आता याच्यातली सर्वात मोठी संख्या विचारली. आता बघा हे 0.7 नॉर्मल दिलेलं आहे जशीच्या तशी लिहूया आपण. आता बघा नंतर दिलं आहे 0.7 आवर्ती म्हटलेलं आहे. वरती दिलेलं आहे अशी लाईन म्हणजे आवर्ती. आवर्ती म्हणजे 7, 7, 7, 7 असं पूर्ण डॅश डॅश राहील पूर्ण. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे दिलेलं आहे 0.07 आणि 7ला आवर्ती दिलेलं आहे. तर 7, 7, 7, 7 असं राहील. ठीक आहे. म्हणजे हा शून्याला आवर्ती नाही दिलेला आहे. फक्त 7ला दिलेला आहे म्हणून 7, 7, 7 राहील. ठीक आहे. आता शेवटची संख्या बघा 0.7 दिलेला आहे. तर याला असं लिहिता येईल 0.7, 0.7, 0.7 असं 0.07, 0.07 असं पूर्ण 70707 हे आवर्ती आहे. तर हे दोन्ही संख्या आवर्तीमध्ये लिहिलेल्या आहे आपण. आता मला सांगा याच्यातली कोणती संख्या मोठी वाटते तुम्हाला? ही वाटते, की ही वाटते, की ही वाटते, की ही वाटते? मला ही संख्या मोठी वाटत आहे. त्याच्यामुळे 0.7 वर आवर्ती दिलेलं आहे. हे याचं उत्तर राहील. आलं लक्षात? चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. तर बघा Xच्या 20% Xच्या 20% च्या म्हणजे गुणिला आणि 20% म्हणजे 20/100. आलं लक्षात? पुढे बघा म्हणजेचा अर्थ होतो बरोबर. म्हणजेचा अर्थ होतो बरोबर. चा अर्थ होतो गुणाकार. चा अर्थ होतो गुणाकार. 40% चा अर्थ होतो 40/100. लिहिला बरोबर आपण आता. तर बघा हे 100 कॅन्सल झाले, हे 100. या 20 नी याला 2चा भाग केला. इथे x बरोबर काय आलं? y गुणिला 2 म्हणजे 2y आलं. बरोबर आहे. जर हा y इकडे नेला आपण x ला हा भागाकारात येईल. x भागीला y होईल आणि इकडे 2 येईल. 2 म्हणजे 2/1 ज्याला भागाकारात काही नसतो त्याला 1 असतो. हे तुम्हाला माहीतच आहे म्हणजे 2/1. तर x भागीला y हे गुणोत्तराची किंमत किती आली? 2/1. ठीक आहे. चला पुढच्या गणिताकडे जाऊया. तर बघा या ठिकाणी हे प्रश्न दिलेला आहे. तर याच्यामध्ये लई पोरं गुरफटतात. याच्यासाठी तुम्हाला मेथड लक्षात ठेवायची आहे व्ही बॉड मास. ठीक आहे. तर व्ही बॉड मास मेथड म्हणजे काय? सर्वात आधी काय करायचं? हे हे जे असते याला व्ही म्हणतात. हां. त्याच्यानंतर ब्रॅकेट असतो हां. त्याच्यानंतर ऑफ असते हां, ऑफ.
त्याच्यानंतर ब्रॅकेट म्हणजे हे ब्रॅकेट झालं, हे ब्रॅकेट, हे ब्रॉकेट, हे झालं व्ही, याला म्हणतात व्ही, याला म्हणतात ब्रॅकेट. ओचा असतो ऑफ, ऑफ म्हणजे चा, ची, चे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर असते डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ॲडिशन, सबट्रॅक्शन. आलं लक्षात? तर हे आता कसं करायचं बघा. व्ही बॉडमासनी हे आपल्याला सोडवायचं आहे. व्ही बॉडमासनी कसं सोडवता येईल बघा. सर्वात आधी काय सोडवायचा? कंस. सर्वात आधी काय सोडवायचं याच्यामध्ये? कंस सोडवायचा आहे आपल्याला. सर्वात आधी सोडवायचं आहे कंस. सर्वात आधी आपल्याला सोडवायचा आहे हा कंस. तर कंस कसा सुटेल? 4 अधिक 3.5 12.8 जशीच्या तशी लिहू आपण. 4 अधिक 3.5 म्हणजे किती होते? 7.5. बरोबर आहे. त्याच्यानंतर याला गुणाकारात 4 आहे आणि भागाकारात 8 आहे. तर ठीक आहे. तर बघा नंतर सोडवायचा भागाकार. भागाकार या ब्रॅकेट नंतर ऑफ नाही आहे याच्यामध्ये, मग डिव्हिजन येईल. भागाकार केला तर इथं किती येईल सांगा? 12.8 आणि वजा इकडे 7.5 आणि हा 4 आणि याला 1/2 म्हणजे याला छेदामध्ये 2 येईल. बरोबर आहे. आता 7.5च्या अर्धे किती होतात? 12.8 इथे आहे, 7.5च्या अर्धे होतात 3.75. तर हे 3.75 या 12.8 मधून वजा केले तर 9.05 हे उत्तर येतं. आलं लक्षात? चला पुढच्या गणिताकडे जाऊया. तर बघा या ठिकाणी दिलेले आहे 1/4 आणि 1/8 ची बेरीज करा आणि दशांशात उत्तर लिहा. तर बघा 1/4 आणि 1/8 यांची बेरीज करून त्याला दशांशात लिहायचे. मला सांगा यांचे छेद सारखे आहे का? नाही. म्हणून छेद सारखे करायसाठी इथे 2 ने गुणायचं, इथे 2 ने गुणायचं. म्हणजे इथे 2 ने गुणलं, 1 ला 2 ने गुणलं तर 2च येईल. 4 ला 2 ने गुणलं तर इथे येईल 8 आणि इकडे काय आहे 1/8. आता छेद सारखे झाले तर हा सारखा छेद खाली लिहायचा. 2 आणि 1 यांची बेरीज 3 होईल. आता 3/8 ला दशांशामध्ये लिहायचं आहे. तर आता बघा 3 ला भागा 8 नी. 3 ला भागायचं आहे 8 नी. तर 8 तिरी 24 आलं. बरोबर आहे. इथे 0 होईल, इथे पॉइंट येईल आणि इथे 0 येईल. 8 तिरी 24. 8 तिरी 24. 3 आलं बरोबर आहे. नंतर इथे आले 6 त्याच्यावर घेतला 0. 8 साठी 56 आले बरोबर आहे. नंतर उरले 4. 4 वर 0. 8 पंचे 40 आलं. 0.375 हे याचं उत्तर राहील. चला पुढच्या गणिताकडे जाऊया. या ठिकाणी काय दिलेलं आहे? प्लस, प्लस म्हणजे भागिले. हा प्लसच्या जागी काय लिहायचं आहे? भागाकार. आता त्याच्यानंतर काय म्हटलेलं आहे? मायनस, मायनस म्हणजे काय? मायनस म्हणजे गुणिले. तर या मायनसच्या जागी लिहायचं आहे गुणाकार. आणि नंतर गुणाकार. गुणाकार म्हणजे काय? गुणाकार म्हणजे वजाबाकी. तर ह्या गुणाकारच्या जागी लिहायचं वजाबाकी. तर बघा असं जेव्हा उदाहरण दिलेलं असतं तर त्याच्या खाली हे असे चिन्ह लिहून घ्यायचे आणि डायरेक्ट असं लिहायचं. बघा 72 आता इथे भागीलाचं चिन्ह आहे तर भागीला 12. त्याच्यानंतर इथे गुणिलाचं चिन्ह आहे तर गुणिला 4 आणि इथे वजा 6 असं लिहून घेतलं की सिंपल झालं अगोदर. आता बॉडमास लावायला 12 सेकंद 72 6 आले. गुणिला हे 4 वजा 6. 6 चौ 24. आता गुणाकार होईल बॉडमासनुसार. पहिले भागाकार झाला, आता गुणाकार होईल, नंतर वजाबाकी होईल. म्हणजे उत्तर येईल 18. अशा प्रकारे हे सर्व उदाहरण आपण सोडवलेले आहे. मी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे 8 उदाहरण या ठिकाणी सोडून दाखवलेले आहे. हे 8ही प्रश्न एक्झाममध्ये विचारलेले आहे. तुम्हाला याचा फायदा नक्कीच होईल अशी आशा करतो आणि हा व्हिडिओ इथेच संपवतो. थँक यू.